भक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घातल्यानं जळगाव जिल्ह्यातल्या जगताप कुटुंबियांचं नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आहे. जिल्ह्यातल्या शेंदुर्णी गावातील जगताप कुटुंबियांनी तयार केलेलं चंदन लेपाचं यंत्र इतकं अनोखं आणि उपयुक्त ठरलं की थेट हिमालयाच्या कुशीतल्या केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचलं आहे. ग्रामीण महाराष्ट्रातली या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पाहुयात या तंत्रज्ञानाविषयी. जळगाव जिल्ह्यातल्या शेंदुर्णी गावात राहणाऱ्या सुभाष जगताप यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं नव्हतं, पण जिद्द मात्र अफाट. एका छोट्याशा वेल्डिंगच्या दुकानापासून सुरुवात करत सुभाष जगताप यांनी शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक नाविन्यपूर्ण उपकरणं बनवली. यापूर्वी त्यांनी बनवलेल्या सायकलवर चालणाऱ्या विक्रांत कोळपणी यंत्रासाठी त्यांना राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मानही मिळाला. मुलं माझ्या बरोबरच होते. मला 2 मुलं आहे. मोठा मुलगा माझ्या बरोबरच काम करायचा. लहान मुलगा इंजिनिअरिंगला जळगावला होता. तो तिथून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आला, किंवा आता पुढे काय करायचं तुला? मग ते म्हणे तुम्ही पप्पा जे तयार केलेलं आहे, तुमचा अनुभव काही भावाचा अनुभव, असं मी इथेच काम करतो म्हणे. म्हणजे इतकं शिक्षण झाल्यानंतर तो कुठे नोकरीला गेला नाही. त्याला भरपूर ठिकाणी चान्स मिळाले, चांगल्या चांगल्या ठिकाणी, परंतु तो कुठेच गेला नाही. मग त्यांनी हे पुढे सगळं डेव्हलप केलं. सुभाष जगताप यांना या सगळ्या प्रयोगशीलतेच्या कामात साथ होती त्यांच्या 2 मुलांची, सचिन आणि स्वप्नील यांची. स्वप्नीलनं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअप इंडिया योजनेतून प्रेरणा घेतली आहे. जगताप कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीनं सहाणेवर उगाळल्या जाणाऱ्या चंदनाचे लेप मोठ्या प्रमाणावर तयार करणारं मशीन विकसित केलं. यामुळे चंदनाचा लेप अधिक शास्त्रीय, स्वच्छ आणि जलद गतीनं तयार होऊ लागला आहे. या मशीनचे त्यांनी 3 वेगवेगळे प्रकार केले असून मंदिरांमध्ये जशी गरज असेल तसं तंत्रज्ञान वापरण्याची सुविधा विकसित केली आहे. जसा वडिलांनी काही इनोव्हेशन्स केले, त्याच्यानंतर त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा त्या क्षेत्रामध्ये उतरलो आणि आम्ही काही काम त्याच्यामध्ये करू शकलो, याचा आम्हाला आनंद आहे. आणि याच्यानंतर आमची 3री पिढी म्हणजे माझ्या भावाची मुलं वगैरे पण या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्टेड आहे आणि ते पण त्यांच्या आजोबांकडून प्रेरणा घेऊन या कामामध्ये काम करण्यात खूप उत्सुक आहे. आता देशातल्या अनेक मोठ्या मंदिरांमध्येही या यंत्राची मागणी वाढते आहे. पंढरपूर, द्वारका, अक्षरधाम, माहूरचं रेणुका मंदिर, नटराज मंदिर, कनाशी आणि आता थेट केदारनाथ यासारख्या मंदिरांमध्येही हे यंत्र काम करत आहे. मोठमोठ्या मंदिरांमध्ये आपल्या मशीनचा होणारा वापर पाहणं अत्यंत समाधान देणारं असतं, असं सचिन सांगतात. आता मार्केटमध्ये तर काजू कटिंगचे भरपूर मशीन मिळतात, पण त्याच्यामध्ये वेस्ट भरपूर जातं आणि त्याला ग्रेडिंग करावं लागते वेगळ्या प्रकारे. आता आमचं जे मशीन तयार होणार आहे त्याच्यामध्ये वेस्ट म्हणजे अगदी नाहीच्या बरोबर राहणार आहे. या नाविन्याची परंपरा आता 3ऱ्या पिढीकडेही गेली आहे. सुभाष जगताप यांची नातवंड सुद्धा आज वर्कशॉपमध्ये नवे प्रयोग करण्यात गुंतले आहेत. शेंदुर्णीसारख्या छोट्याशा गावात राहूनही जगताप कुटुंबियांची नाविन्यतेची कीर्ती आता सगळीकडे पोहोचली आहे. चंदनाच्या मंद सुवासाप्रमाणे दरवळते आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अभिजित पाटील, जळगाव. प्रेक्षक हो, आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत.